हॅलो. तर आज मम्मीच्या व्हिडिओची सुरुवात मी करते. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे गीताज मराठी लाईफस्टाईलमध्ये. तर आज आम्ही इथे विलाला आलेलो आहोत आणि माझ्या मागे हा सगळा ब्युटिफुल सनसेट तुम्ही बघू शकताय. आय डोंट नो. तर आज आम्ही इथे आलो आहोत कारण आज आम्ही सरप्राईज बर्थडे पार्टी प्लॅन केली आहे माझ्या पोलीस आजीची. तर आजीला ह्या व्हिडिओबद्दल काहीच माहीत नाही आहे आणि इव्हन आमच्या मम्मीला पण आता सकाळीच कळलं आहे की आपल्याला जायचं आहे असं. तर इथून मम्मीचा आउटफिट दाखवते. हा आहे माझा आणि हा आहे मम्मीचा आउटफिट. आणि आम्ही ना इथे आल्यानंतर मी आवरला आणि घरून निघताना मला काही माहित नव्हतं, त्याच्यामुळे सगळे इथं आम्ही सगळ्यांना बोललो की आपल्याला त्या पाथर्डी फाट्याच्या घराला जायचंय, पण इथे आम्ही सगळ्यांना प्लॅन करून मुलं आम्ही इकडे विलाला घेऊन आलोय. त्यांना झालं होतं बरं का, सासूबाईंनी मला गजरा आणलाय. आता कल्याणी पण आलेली आहे आणि कालच्या रिटायरमेंटच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेले आहे की कल्याणीच्या मम्मीचा रिटायरमेंटचा कार्यक्रम होता आणि कल्याणी, कल्पेश, वैभव, विभूती असं आशिष सर्वांनी मिळून हा प्लॅन केलेला आहे आणि मला पण माहीत नव्हतं. तर ती पण छान रेडी होऊन आलेली. तू पण इथेच रेडी झाली? हो. हां हां. फिर कसा सुचला तुला हा कार्यक्रम? आज मम्मीचा बर्थडे पण होता आणि 1 जून आणि मम्मी रिटायर झाली. हा खूप मोठा क्षण होता, म्हणून मग हा कार्यक्रम आम्ही हे ऑर्गनाईज केला. तर खूप छान, म्हणजे आम्हाला कोणालाच माहित नाही आणि ह्या पोरांनीच ऑर्गनाईज केलेला आहे. तर मलाही खूप छान वाटतंय. विलाला आलेलो आहे तर आणि सगळी विलाची टूर देईल मी तुम्हाला. तर आता ना आम्ही म्हणजे त्या मावशींना आणायचं आहे, त्यांचा बर्थडे सेलिब्रेट करायचा, तर ते मी तुम्हाला सगळं पुढचं दाखवते. तर माझा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आम्ही सगळे तयार झालेलो आहोत. सासूबाई, मावस सासूबाई, म्हणजे ह्या कल्याणीच्या सासूबाई आहेत आणि ह्या तिच्या मावस सासूबाई आहेत आणि ह्या माझ्या सासूबाई आहेत आणि माझ्या मावस सासूबाई आहेत. असं आमचं रिलेशन आहे. यांना पण माहीत नव्हतं. तर सगळे आम्ही इथे आलो आणि मग सगळे रेडी झालेलो आहोत. तर ह्याही खूप छान तयार झालेल्या आहेत. तर चला खाली. आता तुम्हाला मावशींबद्दल काही बोलायचं आहे का? हो. काय? त्यांनी 35 वर्ष सर्व्हिस केली आणि आता ते रिटायर झालेले आहेत आणि आज त्यांचा कार्यक्रम आहे, वाढदिवस आणि रिटायरमेंट दोन्ही एकत्र दुग्ध शर्करा आलेला आहे आणि आम्ही आज त्या कार्यक्रमाला आलेलो आहे आणि आमच्यासाठी सरप्राईज आहे. मावशींना तर माहीतच नाही आणि त्यांना कल्पेश घेऊन येतोय. तयार होऊन खाली आलो तर खालचा व्ह्यू इतका सुंदर दिसत होता की बस. आणि डेकोरेशनची तयारी पण इथे झालेली होती आणि इथे सासरे आणि आमचे हे काय गप्पा मारत होते काय माहिती. हे बघा, आमच्या आशिष काल आंबेरस खात होते आणि आज चहाची किटली घेऊन बसलेले. काय सांगायचं याच्यावर? आता ना आमच्या मावशींना आणायला पोरं गेलेले होते तर आम्ही सगळे इथे खाली त्यांची येण्याची वाट बघत बसलेलो होतो आणि आमचे बाबा पण आलेले होते. जसं आम्ही सांगितलं होतं की सरप्राईज येतं, आता आम्ही तिघं मिळून आजीला घरी घ्यायला आलेलो आहोत आणि आजीला सांगितलं होतं की छान रेडी होऊन बस. तर आजी आता एकदम छान रेडी झाली आहे. तर चला आपण आजीला आता गाडीत बसूया. पुढे एक छान सरप्राईज प्लॅन केलेला आहे, तर स्टे ट्यून. मावशींना सरप्राईज होतं म्हणून त्यांचे असे ना डोळे बांधून घेतले. आम्ही आजीला आणलेला आहे. आता बघू. इथे ना आता मावशींना घेऊन पोरं आलेले होते. त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली होती. कल्पेशने त्यांना गाडीतून उतरवलं आणि त्यांच्यासाठी हे सगळं सरप्राईज होतं. त्या आतमध्ये आल्या आणि आम्ही सर्वांनी टाळ्या वाजवून बड्डे विश केलं, क्रॅकर्स फोडले आणि खूप छान. त्यांना हे म्हणजे पट्टी खोललेली नव्हती, त्यांना खूप वेगळं वाटत असेल. नंतर कल्याणीने त्यांच्या डोळ्यावरची पट्टी खोलली आणि त्या खूपच आश्चर्याने सगळं बघत होत्या. आजचा दिवस ना त्यांच्यासाठी खूप खास होता. आधी मावशींनी त्यांना बड्डे टॅग घातला, त्यानंतर कल्याणीने क्राऊन घातला आणि काल रिटायरमेंट आणि आजचा बड्डे हे खूपच मेमोरेबल होतं. त्यानंतर आम्ही सर्वांनी त्यांचं औक्षण करून घेतलं. आमची ना फॅमिली फंक्शन हे खूप म्हणजे छान असतात आणि मग आम्ही सगळे एकत्र येतो आणि असे छोटे छोटे सेलिब्रेशन करत असतो. त्यानंतर आमच्या वर्णिकाने हे त्यांना ओवाळून घेतलं. मग इथे सगळ्यांनी गिफ्ट्स वगैरे देऊन त्यांच्याबरोबर फोटो काढले. तर ही कल्याणीची फॅमिली आणि ही आमची फॅमिली. तर खूपच छान आजचा हा क्षण होता. त्यानंतर ना आमचे बाबा पण आलेले होते. मग बाबांनी पण गिफ्ट दिलं आणि हे क्रॅकर्स बघा आता नवीन आलेले आहेत तर त्याच्या दोऱ्या अशा उडत होत्या आणि वनू त्या खूप एन्जॉय करत होते. आता इथे वनू आणि मी पकडापकडी खेळत होते. तर खूप छान वाटतं जेव्हा पोरं अशा आपल्याबरोबर खेळतात. आमचे हे दोन आहे ना फोटोग्राफर होते बरं का.
आणि ना हे जास्त व्हिडिओत आलेले नाही. दमले का तुम्ही दोघं पण? भरपूर दमलो. आयडिया वगैरे करून करून. मग आमचं पेमेंट तुम्ही तेवढं देऊन बघा. हा ना, वय- behind the scenes चा व्हिडिओ टाकतो आम्ही. वैभव आणि विभूती, बरं नाही का? वर्णिका, सगळे व्ही ना. वी ट्रिपल वी. 4 आहे ना. वत्सला काकू. आता इथे ना ह्या दोघींची खूप मस्ती चालली होती. दोघी एकमेकींना खूप त्रास देत होत्या आणि त्यानंतर इथे आमचे सगळे माणसांना स्नूकर खेळत होते. आता मला काही हा गेम माहीत नाही, पण मी मस्त व्हिडिओ काढत होते आणि त्यांच्याकडनं समजून घेण्याचा प्रयत्न करत होते, पण ते कधी बघितलेलं नव्हतं. ते सगळं माझ्या डोक्याच्या वरती होतं. त्यानंतर डिनर आलं आणि कल्याणीने आणि आम्ही सर्व करायला सुरुवात केली. मग काय इथे सगळेच जेवायला बसले. आता मी इथे वैभवचा व्हिडिओ काढत होते आणि वैभव बघा कसं तोंड झाकून बसले, त्यांना व्हिडिओमध्ये यायचं नव्हतं. असंच मस्त टाईमपास चाललेला होता. त्यानंतर मस्त असे जेवणं केले. आज ना सोमवार होता, त्यामुळे ना भूकही खूप लागलेली होती. आम्हाला उपवास असतो. नंतर कट केलेला केक होता, मग तो आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केला. आशिषने ना खूप छान केक ऑर्डर केलेला होता. तर असा होता आमचा आजचा पहिला दिवस. आता उद्या दुसरा पार्ट येईल, तोही नक्की बघा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल ना तर प्लीज सबस्क्राईब.